Welcome to Smart School Kids Zone, your favorite school. येस, वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स झोन, तुमचं आवडतं स्कूल. आणि आज आपण पाहणार आहोत घरातील वस्तू. मध्येच शिकूया मराठी इयत्ता दुसरी, धडा नंबर 19. घरातील वस्तू. आपल्या घरात कोणकोणत्या वस्तू आहेत आणि त्या वस्तूंना काय काय नावं दिलेली आहेत आपण ते पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला पण त्या वस्तू मागताना किंवा देताना समजतील. हो ना भाभी? चला तर बघूया वस्तूंची नावं, घरातील वस्तू. त्या अगोदर तुम्ही आमच्या वेबसाईट्स, अँड्रॉइड एज्युकेशनल गेम आणि क्राफ्ट चॅनल यांच्या लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, जरूर जाऊन चेक करा. ह्या अगोदरही आम्ही एक 17 नंबरचा धडा खार आणि 18 नंबरचा धडा माझे घर यामध्ये कोणकोणत्या खोल्या आहेत आणि त्या खोल्यांमध्ये असलेल्या वस्तूंची नावं पाहिली होती. मग त्यातल्या बऱ्याचशा वस्तू यामध्येही असणार आहेत. म्हणून यावेळेला सुरू केलेला आहे आपण धडा नंबर 19, घरातील वस्तू. पहा, ऐका, वाचा. स्वयंपाकघरातील वस्तूंपुढे टिक करायची आहे. त्यानंतर बैठकीच्या खोलीतील वस्तूंपुढे असा गोल करायचा आहे आणि इतर ठिकाणी असलेल्या वस्तूंपुढे त्रिकोण करायचा आहे. ओके, मग समजलेलं आहे. इथे बघूया, हा काय आहे, याचं नाव काय सांगता येईल? बरोबर, हा आहे डबा. म्हणजे डबा कुठे असतो? स्वयंपाकघरात, म्हणून आपण त्याला अशी टिक करू. ओके, त्यानंतर ही आहे कढई. मग कढई कुठे असते? स्वयंपाकघरात, म्हणून यालाही टिक करणार. हे काय आहे? सांडशी. मग ही असते स्वयंपाकघरात, मग आपण हिलाही टिक करणार. हे आहे गाळणी, चहा गाळणी, माहिती आहे ना? मग ही पण स्वयंपाकघरातच असते, म्हणून हिलाही टिक करू. त्यानंतर आहे चमचा. मग हा कुठे ठेवतो आपण? स्वयंपाकघरामध्ये. बरोबर, मग या सर्वच्या सर्व स्वयंपाकघरातल्या वस्तू होत्या, म्हणून त्याला आपण टिक मार्क केली. जर बैठकीच्या खोलीतील वस्तू असतात तर आपण काय केलं असतं? सर्कल केलं असतं आणि इतर ठिकाणी असलेल्या वस्तूंना त्रिकोण. मग बघूया पुढच्या वस्तू. ओके, हे काय आहे? कप. मग हा ही स्वयंपाकघरात असतो, म्हणून याला टिक मार्क करणार. त्यानंतर ही आहे कप बशी. ही दोन्ही एकत्र आलेल्या आहेत, कप आणि सॉसर, म्हणून कप बशी ही स्वयंपाकघरात, त्यालाही टिक मार्क करू. पुढचं आहे, ही काय आहे? वॉशिंग मशीन. मग ही कुठे असते? काही जण वॉशिंग मशीन स्वयंपाकघरातच ठेवतात किंवा जागा असेल तर इतर ठिकाणी. मग आपण आपल्या स्वयंपाकघरात आहे म्हणून स्वयंपाकघरासाठी खूण करू. ठीक आहे, टिक मार्क. नंतर ही आहे टीव्ही. बरोबर, मग टीव्ही कुठे असते? बैठकीच्या खोलीच्या इथे, मग गेला करणार आपण सर्कल. ओके, त्यानंतर हा आहे संगणक, ज्याला आपण कम्प्युटर म्हणतो. मग हा असतो बेडरूममध्ये किंवा इतर कोणाची रूम असेल त्या ठिकाणी, मग याला आपण करणार ट्रायंगल. ओके, त्रिकोण करणार. नंतर आहे मोबाईल. मग हा तर कुठेही असतो, म्हणून यालाही आपण ट्रायंगल करणार. पुढचा आहे मिक्सर. मग हा कुठे असतो भावी? स्वयंपाकघरात, म्हणजे टिक मार्क. ओके, पुढचा आहे पंखा. पंखा कुठे असतो? सगळीकडे असतो, मग याला टिक मार्क पण येईल, सर्कल पण येईल आणि ट्रायंगल पण देऊ शकतो. मग कोणतंही दिलं तरी चालेल. ओके, हा पंखा. त्यानंतर हा आहे फ्रीज. फ्रीज कुठे असतं? बरोबर, मग आपण याला देणार टिक मार्क. ओके, आणि हे आहे सौरबंब. सूर्याच्या उष्णतेवर चालणारं आणि पाणी गरम करणारं, हे विजेची बचत करण्यासाठी केलं जातं सौरबंब. मग हे कुठे असतं? गच्चीवर, म्हणजे याला आपण टिक मार्क करणार नाही, करणार त्रिकोण. ओके, अजून पुढच्या वस्तू बघूया. ही चेअर. ही कुठे असते? बैठकीच्या खोलीच्या इथे, मग याला आपण करूया सर्कल. ओके, त्यानंतर हा आहे उलथणे. बरोबर, मग हा कुठे असतो? स्वयंपाकघरात. करेक्ट. हा आहे विळी. विळी पण असते स्वयंपाकघरात. बरोबर. हा आहे लायटर. हा इकडे स्वयंपाकघरात. बऱ्याचशा वस्तू स्वयंपाकघरातल्याच आहेत ना. हा आहे तवा. आणि हा कुठे असतो? स्वयंपाकघर. परफेक्ट भावी. चला बघूया. अरे, या इथेच आपला हा धडा संपलेला आहे. इतक्याच वस्तूंचे नाव आपल्याला समजलेले आहेत. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा,
कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हसा खेळा म्हणजे शिका स्मार्ट स्कूल सोबत. बाय.